एक वेगळी ओळख म्हणजे नाशिकचा पूर आणि पूर आला की नारोशंकर मंदिराची घंटा किती बुडाली याची उत्सुकता नाशिककरांना नेहमीच लागून असते। पेशव्यांच्या काळात नाशिकचे सरदार नारोशंकर राजबहाद्दर यांनी 1747 मध्ये रामेश्वर मंदिर बांधलं। या मंदिराच्या उभारण्यासाठी राजस्थान आणि गुजरात इथून कारागीर बोलवल्याचं काही जाणकार सांगतात। 2 प्रवेशद्वार असलेल्या या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी त्यांना तब्बल 18 लाख रुपये खर्च आला आणि या मंदिरात सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारी आणि महापुराचा इशारा देणारी नारोशंकराची घंटा। नमस्कार, मी प्रियंका पठाडे आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत नारोशंकर घंटेचा इतिहास काय। नारोशंकर घंटा 1721 मध्ये तयार करण्यात आली होती आणि यंदा 2022 मध्ये तिला 301 वर्ष पूर्ण झाले। श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या लढाईचे